खूप जणांचे हृदय असे हे होतील की आमच्या असावरीचं काय झालं. अरे खूप लोकांनी ड्रीम गर्ल म्हणून पण बोलवलंय मला. ड्रीम गर्ल, कारण गौतम ड्रीम गर्ल करत असतो ना, आता ड्रीम गर्ल आहे, ड्रीम गर्ल आहे, ड्रीम गर्ल आहे, असं खूप आहे. मग तुला मुलांचे डीएम झालेत का आतापर्यंत? हा, सांगण्यासारखे आहेत का? अरे खूप आहे, खूप. आता सांग ना काहीतरी फनी. एकाने ना छान शायरी पाठवली होती अगं, आयुष्य. पूर्ण, आणि लोक खूप बोलतात की आसावरी सारखीच जर तू असलीस तर आम्हाला तू आवडतेस, प्लीज डीएम कर, प्लीज फॉलो बॅक कर. ही कमेंटच मी बघितली म्हणून मी म्हटलं हा इंटरव्ह्यू झाला पाहिजे, ज्याच्यामध्ये जुई दिसेल की जुई कशी आता बघा. मला सगळे बोलतील नाही चाहिए, नाही चाहिए. नाही यार चल, तुला कुठेतरी माहिती की नाही आपण असं नाही, एकदमच आपण असं नाही आहोत की हा, पूर्ण नाही, पण माझ्यात आहे म्हणजे आसावरीचे पण पॉइंट्स आहेत आणि मी जुई म्हणून पण खूप आहे, वेगळी आहे. पण ठीक आहे, मला असं वाटतं की दॅट इज एक्सेप्टेबल. कोणाची ये सब में आजकल के जमाने में तो येस ही. आणि इंडस्ट्रीमधलं असं कोण तुझे फ्रेंड्स आहेत की नकळत त्यांनी खूप हेल्प केली आहे, म्हणजे आपण मागून हेल्प वेगळी आणि त्यांनी इनडिरेक्टली हेल्प करणं वेगळं, आणि त्यांचं असणं आपल्या लाईफमध्ये खूप मॅटर करतं, असे कोण आहेत इंडस्ट्रीमध्ये? हर्षदा ताई म्हणून, बिकॉज मुलगी पसंत आहे. मी आता आय एम सॉरी मी थांबले, कारण त्याला सुखायला पण थोडासा वेळ जावा लागणार आहे, तर त्याला मी जरा शेड मास्टर तूच आहेस, सो आम्ही तुला जज नाही करणार की हे काय करते, सो तू काय करते आम्हाला नाही माहिती, पण तरी मी तुम्हाला एक सांगते की ह्याला थांबावं लागेल, कारण हे पुढचं खूप वेट आहे. तर हर्षदा ताई म्हणेन मी, कारण माझी पहिली मालिका त्यांच्या बरोबर होती आणि फुलफिल्ड मालिका त्यांच्या बरोबर होती. तर असं वाटतं की आता आपल्याला हे न्यायचंच आहे पुढे, आणि त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे ती एक वेगळी धाकधूक होती. लहानपणापासून आपण त्यांना टीव्हीवर बघतो आणि आता कळलं असं मध्येच काय बोलले तर झालं आपलं. आणि आमची स्टार्टच तशी होती ना की त्या मला मॅनिप्युलेट करतात, त्या मला बॉम्बार्ड करतात, आणि मी अशीच आहे की हो ठीक आहे, चालेल चालेल, ओके फाईन. आणि मी अक्षरशः ऍक्च्युली घाबरलेले होते तेव्हा सीन मध्ये, घाम सुटलेला होता, कारण पहिल्यांदा सीन करते आणि असं होतंय की कसं होईल, काय होईल, बोलायचं नाही आपल्याला पण तरी रिॲक्ट करायचं, त्या रिॲक्शनवर त्या काय रिॲक्ट करतील. बट चुम्मेश्वरी आहेत, त्यांनी कधीच असं नाही वाटू दिलं की आपण इंडस्ट्रीमध्ये नवीन आहोत, किंवा त्यांनी खूप काम केलं ऍक्च्युली, आणि त्या खूप मोठ्या कलाकार आहेत आणि दिग्गज कलाकार आहेत, आणि त्यांच्यासमोर आपण असे हे काम करताय, छोटं सुरू आहे आपलं. सो त्यांनी कधीच वाटू नाही दिला, आणि ते खरं तर खूप प्रेमाने जपतात, सगळ्यांना जपतात. नो डाऊट त्यांना इंडस्ट्रीमध्ये मम्मा का म्हटलं जातं, कारण ते जपतात सगळ्यांना. तर मला असं वाटतं की त्या आहेत, त्यांनी इनडिरेक्टली का होईना पण सपोर्ट करून खूप हेल्प केलेली आहे त्या फेज मधून, त्या फेज मध्ये जिथे मी लर्निंग प्रोसेसवर होते. तर त्यांच्या कम्फर्टमुळे मला पुढे जाता आलं, आणि अर्थात पूर्ण टीमच, संग्राम दादा पण, कल्याणी पण, देवेन पण, तर ते आहेतच. आणि आता पण जर म्हणायला गेलं तर राजू सर वगैरे, मनस्वी, राजू सर, सुहास दादा, अदिती ताई, मेघना ताई, ह्या सगळ्यांनी खरं तर खूप सांभाळून घेतलंय सगळ्यांना. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्यांमुळे आम्ही जे आहोत ना, आम्ही इझिली निघतो. सो आम्ही जे दिसतोय तर त्यांच्यामुळे कुठेतरी दिसतोय. सो दॅट इज अ पॉइंट.